नमस्कार, कसे आहात सगळे? मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। दिवाळी आली की सगळं घर उजळून निघतं, पण माझ्यासाठी खरी दिवाळी तेव्हा सुरू होते जेव्हा स्वयंपाकघरात खोबऱ्याचा सुगंध दरवळतो आणि आई म्हणते, चल करंजीचं सारण तयार करूया। आता करंजीचं सारण कसं तयार करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं। आता शेअर करते कमळासारखी उमलेली आणि खारीपेक्षाही भारी लेअरवाली करंजी कशी तयार करायची, आणि तेही एका वेगळ्या फ्लेवरमध्ये। तर सर्वात आधी मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आणि मग तयार केलं ते म्हणजे करंजीसाठी लागणारा साठा। त्यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलं, त्या तुपात मिक्स होईल इतकं कस्टर्ड पावडर घालायची आहे आणि नीट मिक्स करून घ्यायचं। मग मम्मीने एक एक करून मैद्याच्या चपात्या लाटून घेतल्या आणि त्या चपात्यांना वरती लावला कस्टर्डचा साठा। ही प्रोसेस साधारण 3 वेळा केली आणि त्याचा एक रोल तयार करून घेतला। रोल तयार झाला की तो रोल मधून कट करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला एका बाजूनी करंजीचं येणारं लेअरवाली बाजू मिळून जाईल। आणि मग करंजी लाटताना लेअरवाली बाजू खाली आणि प्लेनवाली वर ठेवायची। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मम्मीने करंजी कशा पद्धतीने तयार केली आहे। अशा सेम प्रोसेसमध्ये सगळ्या करंजी तयार करून घ्यायच्या। आता या करंजी तळून घ्यायच्या। करंजी तळताना तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस एकदम मध्यम आचेवरती ठेवायचा आणि करंजी तळून घ्यायच्या। करंजी तळताना जी बाजू वर असेल त्या बाजूवर चमचेच्या साहाय्याने तेल टाकत राहायचं, म्हणजे करंजीला मस्त अशा लेयर्स येतात आणि थोडा सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या करंज्या तयार करून घेतल्या आणि अशी होती आमच्या घरची करंजी। आईला मदत करून केलेली ही करंजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।